Ah!
टाळी टाळी पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित तरीच हा जीव सुख पावे माझा परमेकेश राजा कडवाने आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा तरीच हा जीव सुख पावे माझा परमेकेश राजा कडवाने मागणे ते घ्यायचे आहे आता नाममुखी संत संग देई तरीच हा जीव सुख पावे माझा परमेकेश राजा कडवाने तुका म्हणे नको वरपंग देवा तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा परमेकेश राजा कडवाने देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाणी बोध तरीच हा जीव सुख पावे माझा परमेकेश राजा कडवाने ओम नमो ज्ञानेश्वरा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासकृपा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची व दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कार मी आता देवा कायसा करी उपकार
देहाचा विसर पाणी मोज तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशी राजा कळवाले. उपस्थित सज्जन भाविको, समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने झालेला हा सत्कार 63 वर्ष चाललेला आहे. अजूनही उत्साहात टिकून आहे. काय काय ठिकाणी काय होतं, गाढवाचं पिल्लू उपासले चांगलं दिसतं, पण जसं जसं मोठं होत जातं तसं ते विकृत दिसायला लागतं. आपलं तसं नाही, आपलं आहे तसं टिकून आहे. आपल्या गावात सांगितलं वैभव, आपल्या गावचे 4 कीर्तनकार झाले. हे हरी ओम जो आहे, हे 4 कीर्तन माझ्या कीर्तन साठला होता. त्याच्या कीर्तनविषयी मला येऊ नका असं अतुल महाराजांनी सांगितलं होतं. आणि त्यामध्ये ते बोलतो तुमच्या मुलाचं बाबसळ काहीतरी बोलत म्हणून मी त्या दिवशी गेल्याचं नव्हता आहे. कसं आहे, एखादा वक्ता वक्त्याच्या पुढं हजर राहिला, त्याच क्षेत्राचा म्हणून त्या क्षेत्रात पुढं असला तर थोडा विचलित होतो. पण उत्तम असं त्या मुलानं कीर्तन केलेलं आहे. जे मारुती जाधव आपल्याकडे कीर्तन केले ते जाधव गुरुजींचे चिरण संपूर्ण कुटुंब माझ्या हस्ते माळकरी आहे. तो जिल्हा परिषदमध्ये सर्व्हिसला आहे. त्याचंही कीर्तन झालेलं आहे. 36 वर्षे त्याच्या वडिलाच्या पुण्यतिथीवर मी कीर्तन करतोय. यंदा तर 36वा वर्ष झालं. म्हणजे जाधव गुरुजी गेले त्याला 36 वर्ष झाली. अगोदर ही मुलं लहान होती, त्यावेळी त्यांची पत्नी रंजना आणि ही ती पुण्यतिथी साजरी करत असे. तिथपासून मी आजपर्यंत त्यांनी म्हणजे पत्रायचं नाही, तुम्ही आहे तोपर्यंत करायचं, म्हणजे होईल तोपर्यंत करूया. यंदा बाऱ्याला सुद्धा मोठा कार्यक्रम झाला, धुमाळ होते. तिथेही मी 30-35 वर्षी कीर्तन सेवा करतोय. सबंध गावाने सत्कार समारंभ घेतला होता. फार मोठा सोहळा केला त्यांनी. सबंध गाव पाय पुजायला आलं होतं. आणि म्हणजे मी काय म्हणजे योग्यतेचा मनुष्य आहे, मलाच ती लाज वाटायला लागली. पण म्हणजे आमची श्रद्धा आहे. पुन्हा खटाव तालुक्याने जीवन गौरव पुरस्कार घेतला त्यावेळेला अर्जुन महाराज होते. ते अर्जुन महाराज आमचे शिष्य आहेत. अतिशय गावात मुलगा असलेला ग्रस्त. बरोबर आहे का तुम्ही काय? म्हणजे मला भजनी मंडळी सांगितलं एवढ्या माणसाला सुधरा म्हणजे आमचं काम मार्गी लागेल, तो चांगलं सुधारलं. जवळजवळ 7-8 कीर्तनकार, एक मठाधिपती. आता मठाधिपती मला काल काय दिली जयराम स्वामीच्या वडगावमध्ये स्वामी असताना जयराम स्वामी असताना कीर्तन केली होती. 16 जिल्ह्यातली माणसं होती आणि आमच्या तालुक्यातली क्लास 1 अधिक भरपूर माणसं, कलेक्टर सर, हो कलेक्टर सह सगळे होते. मंत्री आमदार संत्री सगळे होते त्या कार्यक्रमाला उपस्थित. कारण तो पत्रकारांनी कार्यक्रम आयोजित केला होता. केरळा ग्रुप म्हणून जे 12 राज्यात ते ग्रुप चालते त्या ग्रुपच्या वरती जो कार्यक्रम केला होता. असे ठिकठिकाणी गौरव समारंभ झाले. याचा अर्थच माझ्या लक्षात येतोय की समारंभ करण्याच्या लक्षात आहे का हा बुवा पुढच्या वर्षी मिळतो की नाही आपण ओळखून घ्या. म्हणून 63व्या वर्षातला आपला जागराचा दिवस. आता रात्रीचं शेवटचं कीर्तन आहे. उद्या कीर्तन नाही, उद्या सकाळी कीर्तन आहे. आणि आजच्या कीर्तनच्या सेवेसाठी म्हणजे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिला दिवस म्हणजे की नामपण असावा, नामाचं महत्व सांगणारा असावा. आणि ज्याने ज्या पद्धतीने इथं सेवा केलेली आहे, कुणी अन्नदान केले, कुणी द्रव्यदान केले, कोणी वाचन केले, कुणी भजन केले, आणि कुणी अत्रा पांघरायचं टाकले, कुणी लोणझाड केली असेल, कुणी रांगोळ्या काढल्या असेल, कुणी अन्नदान केलं असेल. ज्याने ज्या पद्धतीने सेवा केलेली आहे त्याने देवाकडे मागावं. म्हणून आज मागणी पण प्रसंग असावा. म्हणून तुकाराम म्हणत होता वेळ बघून केलं पाहिजे. समयानं करे काय उपयोग आहे वेळ, जी ती वेळ असेल त्या वेळेला अनुसरण केलं पाहिजे. नाहीतर कसं होतं, ज्या त्या वेळेला जे ते केलं नाही. एक गंमत म्हणून दृष्टांत सांगतो. एका राजाकडे एक मूर्ख लोक होता. अर्धवट राजा दरबारात बसले होते आणि राजाचा जुना वाडा पेटला. म्हणून लोकांनी सगळं राजाला जाऊन सांग वाडा पेटलाय. ठीक आहे, मूर्खच होतं. सभा संपेपर्यंत कोपऱ्यात उभं राहिलं आणि सभा संपल्यामुळे कानात जाऊन सांगते राजे तुमचा जुना वाडा पेटला. म्हणजे मूर्खा अशा वेळेला बोंबलून सांगतात का कानाच सांगते ती कानाच सांगायची गोष्ट आहे. म्हणजे पुन्हा लक्षात ठेवतो. काही दिवसांनी राजाला मुलगा झाला. बोंबलतच गेलं राजा. म्हणजे काय झालं, म्हणजे तुम्हाला मुलगा झाला म्हणजे मूर्खा अशा वेळेला पेढे वाटतात का बोंबलत येतात. म्हणजे पुन्हा लक्षात ठेवतो. काही दिवसाला राजाची आई मेली, हे पेढे घेऊन गेले.
मला घ्या पेढे कशाबद्दल म्हणजे तुमची आई मी कुठल्या वेळेला काय करावं हे जर कळलं नाही तर उपयोग नाही. आजचा प्रसंग असल्यामुळं देवाला आपण सगळ्यांनी मागायचं आहे. मागण्याला 3 प्रकार आहेत. एक सेवा न करताना मागणारा वर्ग आहे समाजामध्ये, दुसरा सेवा करून मागणार आहे आणि तिसरा सेवा करूनही न मागणारा, असे 3 मागणारा वर्ग आहे. त्यात पहिल्या वर्गामध्ये आपल्या सगळ्यांचा नंबर लागतो. सेवेचा पत्ता नाही, मागणी मालगाडीच्या डब्यासाठी. वर्षभर मंदिरात जाणार नाही, काळूबाईची यात्रा पण भरवतो, कधीतरी जातो. मुंबईला वगैरे असतो, तिथून आल्यानंतर सहकुटुंब सहपरिवार येणार आणि देवीच्या पुढे एक नारळ फोडताना मागणी घेतली, देवा माझा हात पाय जागा जमीन धरल्या नगरा देशभरात मुंबईची दिल्लीची कलकत्ती उन्हाळ ढोरं बायका पुरं सगळी सुखी ठेव. एका नारळात इतक्यात मागण्या पूर्ण करायला देव फळ आहे. रामेगिरी पगार देऊन वेळेवर काम करत नाही, एका नारळात देव इतकं काम केले. म्हणून सेवेचा पत्ता नाही, मागणीचा तर मागणी मालगाडीच्या डब्यासाठी. देव याच्या मागणीचा विचार करत नाही, म्हणजे तू माग मला द्यायचंच नाही. बरं या वर्गाला कोणाची सेवा करून काय नाही याचं ज्ञानही नाही. प्रसन्न कोण झाले, कोणाकडे मागावं हेही कळत नाही. येताळाची सेवा केली, येताळ नाही का मध्ये पांढरा दगड असतो बाजूने हे असतं ती येताळ. एखाद्या येताळाची सेवा केली, येताळी प्रसन्न झाले म्हणजे आपलं नाव घेतल्यानंतर लोक घेतात, पण हा ग्रस्त आपला भक्त निवडलाय लवकरात लवकर प्रसन्न हो. म्हणजे काय आपली इच्छा आहे, म्हणजे येताळ बाबा एवढ्यासाठी सेवा केली मला बंगला बांधून मिळावा. म्हणजे खोड्या माझ्याकडे बघून वाटते, मीच माळावर तापतोय, मला मांडव घालताय ना तुला बंगला घेतला. म्हणजे प्रसन्न कोण झाले, देणारा समर्थ आहे का नाही मागणारा कळत नाही. हे आमच्या माता भगिनी मर्यादेची सुद्धा सेवा करतात आणि ती मर्याद प्रसन्न झाली म्हणजे मागतात आहे मला शालू मिळावा. अगं तीच गावते चिंध्या लावत्या आणि तुला शालू कुठल्या ती, पण देणारा समर्थ आहे का नाही मागणारा कळलं पाहिजे. हा कारण कसं आहे, देणाराची जर कोण नसेल तर मागणाऱ्याने काय मागावं. राणी दुःखी या दुःखी भेटली, दोघं राहण्याचं जाताना 2-3 दिवसाचा उपास होता. पडून राहिला म्हणजे दादा प्रवासाला नाही काय असलं तर ते म्हणजे 2-3 दिवस आणणार आहे, म्हणजे मी 8 दिवस माझ्या पाण्यावरच आहे, कोणाला द्यायचं. राणी दुःखी या दुःखी भेटले, 2 दुःखीनं जाणं एकत्र भेटले तर कुणी कुणाचं दुःख निवारण करावं. तसं पहिला वर्ग आहे, कोणाची सेवा करावी हे कळत नाही आणि जर सेवा केली तर मागावं का हे कळत नाही, पहिला वर्ग आहे. पण देणारा समर्थ असेल तर मागणारा अक्कल पाहिजे, थोडसा देणारा समर्थ आहे. मागणारा मागितलं म्हणजे एका राजाने नगरीत नियम केलेला, पहाटे उठायचं, स्नान संध्याकाळची देवपूजा करायची आणि सिंहासनावर बसायचं. पहिला राजवाड्यात जो येईल सकाळी त्याला इच्छा ना तो मागेल ते देईल, नियम सुरू होता. एक दिवस थंडीचे दिवस, दिवाळीचा महिना, त्याच गावातला एक ग्रस्त उठला, उशाकडे हात गेला. आता खेडेगावातल्या माणसाच्या उशाला काय तंबाखूचा बटवा सापडला, पण डबी सापडला. आता ज्याला तलप आहे ते कुठपर्यंत काऊन व्हा. म्हणजे आपण जरी गावात बंदी केली तरी मेढ्यात जाईल, मेढ्यात मिळालं तरी 5 वर्ष घातलं, 7 घातलं, म्हणजे त्याला तलप आहे ते कुठपर्यंत जाईल. म्हणजे सुनेशिवाय काय करायचं. शेजारी कोणी उठलं असेल, शेजारी बघायला लागलं कोण उठले, सगळे दरवाजे बंद, थंडीचे दिवस, शोधत गेला तर राजाचा दरवाजा उघडा. म्हणजे आपलं काम होईल. राजे वाट पाहत होती, म्हणजे या पहिले तुम्ही जाणार, काही इच्छा असेल ते मागा. राजे म्हणजे फार रकडलो सोन्याची देवीच्या. राजा द्यायला तयार आहे, इच्छा दाद मागत होतोय, देणारा समर्थ आहे, मागणारा अक्कल नाही. दुसरा वर्ग आहे, तो सेवा करून देवाकडे मागतो, पण काय मागावं हे कळत नाही. सेवा करायची मागायचं काय, जे स्वकष्टाने मिळतं ते देवाकडे मागू नये. कष्ट केलं तर पैसा मिळेल, कष्ट केलं तर शेती धान्य पिकेल, पण हे देवाकडे हेच मागतो. वाढावे संतान
झालं पाळणं हल्ला नाही अजून. आता एक खाती जेव्हा आपल्याकडे ठेवतो एक रुपये खाती. अरे जन्माला आल्याबरोबर प्रारब्धानुसार एक ठरवून देतो. प्रारब्धेची जोडी धर, प्रारब्धेची मेळमान, प्रारब्धेची वाणी संतान हे प्रारब्ध आधी. या गोष्टी मूलबळ होणे प्रारब्ध आधी नाही. काय काय 3-3 लग्न करून सुद्धा मुलबाळाचा पत्ता नाही प्रारब्ध. काय कायच थांबा म्हटलं तरी थांबत नाही प्रारब्ध. प्रारब्धेची जोडी धर. काही माणसं रात्रंदिवस कापूस करतायत, हातात तोंडाची गाठ पडत नाही. काही माणसं काही न करताना गडगडशी बंद होत आहे. प्रारब्ध म्हणावं लागतं त्याला. कित्येक घोटाळे केले तरी पुन्हा निवडून येत आहे प्रारब्ध. प्रारब्ध पाठी गाणे सारी काही सरीना. मागचं तर प्रारब्ध बळकट असेल तर आज जरी चुकीची कर्म केली तरी फळ मिळत राहतं. आपण असं म्हणतो आम्ही एवढं भजन पूजन करतोय, चांगलं वागतोय, आमचं असं त्यांचं कसं. आणि ते मागचं प्रारब्ध घेऊन आले ते भोगताय. आपण मागचं प्रारब्ध तसं असेल तर भोगाची इच्छा कशी करावी. म्हणून प्रारब्धाने धन मिळतं. आणि प्रारब्ध जर पालतं पडलं तर असलेलं सगळं जातं. एखादं भरपूर संपत्ती म्हणजे नवरा बायको दोघंच मुलबाळ नाही म्हणजे कोणाच्या घशात झाल्यापेक्षा राजाचा गुन्हा करून हे मोठा दंड शिक्षा होईल आणि आपले संपून जाईल. त्याला राजवाड्यात सभा भरली होती. खालीवर पाहिजे बूट काढला पाहिजे मात्र राजाला बूट मुकुटावर लागल्यावर मुकुट खाली पडला. सगळे शिपाई धावले म्हणजे मूर्ख. दरबारात येऊन राजाला जोडा मारतो. तितक्यात राजाचं लक्ष मुकुटाकडे गेलं तर बोटासारखा सर्प वळवळ बाहेर निघाला. राजा म्हणजे थांबा, त्याला कोणी हात लावला का. ते होते म्हणून माझा जीव वाचला. त्याचा सर्प दोष होऊन मी मेला असतो. त्यांना अर्ध राज्य द्या. जोडा मारला तरी अर्ध राज्य. राजे हे म्हणायला लागलं संपवाय गेलो तर डबल गाड्यात पडलं. म्हणजे राणीचीच खोडकाव. दुसऱ्या दिवशी राणीसाहेब स्नानगृहात स्नान करत होत्या. हाताला धरून पडली राणीला बाहेर. तशी स्नानगृहाची घेत बदबद पडली. तिने राजाला जाऊन सांगितलं काल ज्याने तुमचा जीव वाचवला त्यांनीच मला जर स्नानगृहातून बाहेर घेतलं नसतं मीही तुमची माझी गाठ पडली नसती. राजे म्हणतात दोघांना जीवन देणारे जीवनदाते राज्य शेच्या गायत घालून आपण तपाला निघून जाऊ. मात्र जर प्रारब्ध बळकट असेल तर कर्म चुकीची केली तरी फल मिळताना आपल्याला दिसतं. आणि चांगली कर्म जर नसतील तर चांगलं वागून सुद्धा त्याचं फल मिळताना दिसत नाही. या गोष्टी प्रारब्धाने मिळतात. त्या देवाकडे मागू नये. प्रारब्धेची जोडे धर, प्रारब्धेची मिळे मान सुद्धा प्रारब्धाने मिळतो. एका वेळेला रंगणात बरेच उभे असतात. तिरंगी चौरंगी लढत एखादाच विजय होतो. प्रारब्ध असावं लागतं. या गोष्टी प्रारब्धाने मिळतात. म्हणून या गोष्टी देवाकडे मागू नये. दुसरा गोष्ट सेवा करून या अशाश्वत वस्तू देवाकडे मागतात. तिसरा वर्ग आमच्या संतांचा आहे. पिढ्या देवाची सेवा तर देवाकडे मागणी काहीच नाही. शेवटी देव म्हणतात तुकाराम महाराज 7-8 पिढ्या तुमच्या घराण्याने सेवा केलेली आहे. विश्वंभर बाबापासून तुकोबाऱ्याकडे 8 पिढ्या. आता विश्वंभर बाबा आपल्या तालुक्यातली जावणीचे. आता आपण सगळ्यांना माहित आहे आम्ही आपल्या तालुक्याच्या वतीने आम्ही संकल्प केलेला आहे ट्रस्टी की तिथं तुकोबाऱ्यांचं मंदिर उभं करायचं आपल्याला. कारण तुकाराम महाराजांचे पूर्वज आपल्या तालुक्यात होते. ते काम आता सराव लागलेलं आहे. 10 वर्ष रखडले याला एकच म्हणजे कोणाचा वारस नोंद नाही, कोणाची आजीवारी नाही. त्यामध्ये राहतो. पण आता 11 एकर जमीन खरेदी जास्त झालेला आहे. रोड तिथपर्यंत गेलेला आहे. मंदिराची जागा सपाटीकरण झालेलं आहे. आता त्या सुराला लागेल. हे विश्वंभर बाबा आपल्या जावणीचे. आणि काय झालं त्यावेळेला जावणीमध्ये म्हणजे जेवढे गावात व्यवस्थित भजनी मंडळी तेवढी इतरही राहतात. पण त्या गावात परमात्माला न मानणाऱ्या माणसाचे म्हणजे विश्वंभर बाबांनी निर्णय घेतला. म्हणजे मन मेले सो मेले तर चित्त मेले सो चेला मन मेले सो मेला. चित्तासारखा असेल तर चेला समजावं, मनासारखा असेल तर त्या मेळ्यात थांबावं. म्हणजे इथं ग्रंथ भजन कीर्तन कोणी येत नाही. या गावात राहण्यापेक्षा गाव सोडावं म्हणून ते गाव सोडून देहूमध्ये जाऊन राहिले. त्यावेळेचा काळ आहे. आपल्या त्यावेळेला इथे आपल्या मोर्या नावाचे लोक आहेत ना ते चंद्रगुप्त मौर्य आपल्या देशात आले आणि त्यात आपापलं सुरू झाले. ते झाले मोरे. तुकाराम महाराजांचं आडनाव मोरे असं पडलं. तुकाराम महाराज यांच्या सेवा केल्याचं देव तुकाराम महाराज होतात. तुकाराम महाराज 8 पिढ्या परमार्थ तुमच्या घरात आहे. मागून उद्या तुमचं मानकर फार ऋण आहे. कसं आहे तुम्ही जेवढी सेवा करा ते फळ देव लगेच देऊन टाकतो. तुम्ही पारायणात जेवढं काम केलं असेल, जेवढी देणगी दिली असेल
त्याचं कुठंतरी फल देऊन मोकळा होतो देव. देव आपल्यावर कोणाचं ऋण ठेवत नाही, हा देवाचा स्वभाव आहे. म्हणजे आता तुम्ही 8 पिढ्या सेवा केली, काही मागितलं नाही, फार मोठं माझ्यावर ऋण आहे. म्हणजे काहीतरी मागून घ्या. म्हणजे देवा आम्हाला मागायचंच नाही, आमच्या वडिलांची परंपरा आहे. काही मागले आमानुचित वडिलांची देवाची सेवा करायची, पण देवाला मागायचं नाही. आणि देवाचा स्वभाव आहे मागतो त्याला द्यायचं नाही, आणि मागत नाही मागण्याच्याच पाहिजे उठाकडे. त्याने काय मागावं म्हणून त्याच्या तोंडाकडे पाहतो, आणि जो मागतो त्याला काय द्यायचं नाही, हा देवाचा सिद्धांत. तुकाराम म्हणाला म्हणजे काहीतरी मागावं. अहो म्हणजे काय आम्हाला इच्छा नाही त्याची काय मागण्याची, वडिलांची मी द्यायचं म्हणजे तुम्ही मागू नका, मी देतो ते घाल कराय. म्हणजे तुम्ही काय द्या म्हणजे इंद्रपद देऊन टाकतो. म्हणजे तुकाराम महाराज म्हणता काढला का फसवा पृथ्वीचं नाव. इंद्रपद म्हणजे काय शाश्वत पद आहे का? का शतपथ संपत्ती स्वर्गीची आहे. 100 यज्ञ केले इंद्रपद मिळतं, पण 100 यज्ञ पुण्य केले ढकलून देतात, ठेवत नाही. पुण्याची पावती सरे नवे इंद्रपदाची उठी उतरे, आणि पुण्य सरपलं की ढकलतात. तुका म्हणे दाती पूर्ण शेकी भुजंगत्व पावला देणे शिकाही. नवशाने 100 यज्ञ केले, मृत्यू लोकांनी राठी बांधली, ढकलून द्यावं लागलं, साफ होऊन पडावं लागलं. म्हणजे इंद्रपद नको आहे आम्हाला. म्हणजे ब्रह्मदेवाचं देतो. म्हणजे ब्रह्मदेवाला सुख आहे नाही. 84 जीवलक्ष्मी निर्माण करण्याचं खातं ब्रह्मदेवाचं. आणि इतकं करून सुद्धा सृष्टीच्या महाप्रलयाच्या वेळेला ब्रह्मदेवालाही म्हणावं लागतं, हे रवी ब्रह्मपणाचे भडसे न कधी पुनरावृत्तीचे वळसे. सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला सुद्धा जन्ममरण आठवला आहे. आता ब्रह्मदेवाचं 99 वर्ष सुरू आहे पंचांगशास्त्राप्रमाणे. एकच वर्ष उरलेलं आहे ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेवाचं वर्ष संपलं की पृथ्वीचा ऱ्हास. तुम्ही मला वर्ष आलं का काय? म्हणून कितीही पाऊस पडतोय, नाही पडला तर उघडत जातोय. किती उन्हाळा आहे, किती थंडी पडते, या सर्वांचा समतोल बिघडलाय. त्याला एकच कारण आपण आता घसरणीला लागले सिद्धांत आहे. म्हणून ब्रह्मदेव हे सगळं निर्माण करतो, पण शेवटी त्यालाही मरण आहे. एरवी ब्रह्मपणाचे भडसे न कधी पुनरावृत्तीचे वळसे. जन्ममरणाची आवृत्ती ब्रह्मदेवालाही आकर आहे, म्हणून ते दुःखरूप पद आहे, ते आम्हाला नको आहे. ब्रह्माधिक पदे दुःखाचे ब्रह्माधिक पदे दुःखाचे समाधे
माहिती आहे शेतामणीच्या पायऱ्या पद्मवृक्षाच्या बागा अमृताची तळी ऐरावतीसारखं रत्न असलं पद नको म्हणते ब्रह्मदेवाचं पद सृष्टी निर्माण करण्याचं खातं तसलं पद नको म्हणताय आम्हाला 5 वर्षाची गॅरंटी नाही किती नका जोडली शॉप लागला गॅरंटी तर काहीच नाही फायदा तर काहीच नाही म्हणजे त्याच्यापुरतं देतो आमचं वैकुंठ देऊन टाकतो म्हणजे वैकुंठात आहे का 63 वर्ष आम्ही जे कुसुमित करतोय ते तुमच्या वैकुंठात आहे का वैकुंठ येतो आईसे हा आनंद जो 7 दिवस सगळा लहान पाया माणसं सगळी मुलं बाळ करताय हा आनंद वर नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही वर गेल्यानंतर स्वर्गीत हा सुख सोहळा नाही वैकुंठात तर मुळीच नाही म्हणून म्हणजे तुझ्या वैकुंठात तर हे घडत नसेल आम्हाला तुझ्या वैकुंठाची गरज नाही नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा अरे म्हणले तुम्ही आम्हाला वैकुंठात नेत आहे पण आम्हाला इथं वैकुंठात राहण्याचा कंटाळा आला भजन नाही स्वर्गातले देव खाण्याची इच्छा करताय स्वर्गीचे आमर देवा स्वर्गीचे आमर
कुठे जुना खोपड आहे किती जाऊन आली किती राहिली आम्हाला वैकुंठ नको आणि म्हणजे असली श्रेष्ठ पदी तुम्हाला नको आहे तुमची तरी काय इच्छा आहे म्हणजे मला काय काय नको ते सांगतो मग काय पाहिजे ते त्यातलं ठरवा काय काय नको एका बघा सांगतात आणि का काही नाही मागणे आणि काही नाही मागणे सुख संपत्ती राजकारण धरे साखरे नकडे सुगंधीने या भागामध्ये काय काय नको याचा उल्लेख केलेला आहे आणि काही नाही मागणे पण काय नाही म्हणजे काय त्याचे उल्लेख तर केला पाहिजे आम्हाला सुख नको आता प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतात तुकाराम म्हणाला ते सुख नको सुख का नको म्हणजे सुखात देव आठवत नाही ज्या चुकायला लागलेलं देवा देवा करतो का चांगलं असलेलं मनाची मोठ्या हाते आणि दुखायला लागलेलं देवा देवा करते म्हणून आम्हाला सुख नको सुखात देव आठवत नाही हा म्हणजे सुख नको ठीक आहे संपत्ती का नको रक्षणाची जबाबदारी म्हणजे ज्याच्याकडे संपत्ती आहे आणि आजूबाजूला जर दरोडी पडायला लागली बंदी घर फोडायला लागली मग गुडघे इतक्या गाठी झोपलेलं असतं पण उलटं पडतं सटर तोडते का भिताड फोडते रात्रभर झालं धापात चोर घुसल्या चोरा घेऊन पोरा घुसतो चावी काढून देतं ती तिजोरी घ्या लागेल ते न्या पण मारू नका त्याच्या समोर समोर लुटून येतात दुसऱ्या दिवशी वाढत असतात गावाला पेढे मजेचा प्रसंग होता ह्या पेढे आणि संपत्ती रक्षणाची जबाबदारी आता आमच्या माता भगिनींना दागिन्याची हौस किती दागिनीचा मोठा हव्यास असू द्या करू द्या पण तिला 4 पैसे मिळत आहे करू द्या पूर्वीचे मंगळसूत्र कसं असायचं 2 पत्राची काळ्या मण्याची पोत गळ्याबरोबर असली त्याला सोन्याची टिकडी नसायची त्याला मंगळसूत्र म्हणायचे आता आपल्या प्रारब्धाने मिळते परत 10-5 तोळ्याचं मंगळसूत्र करतात करू द्या पण ते पत्राच्या आत तरी असावं का नाही ते पत्राच्या वरनं जमता येतं त्याला वाटतं मलाच तेवढा नवरा आणि बाकीच्या बिंदावर येते टाकून फिरकी हे जर शिटीत गेली सातारा बेडा तर होम स्टाईलवाले येतात मोटरसायकल कोणाच्या गाड्यात किती कोणाच्या गाड्यात किती बघून असतात ही निघाली की तिकडून मोटरसायकल येत एकाला धरायचं दुसऱ्याला केक पाडायचं मग बोंबलच बसती माझ्या मंगळसूत्र गेली तर दाखवायला सांगितले तेवढी दाखवायची संपत्ती रक्षणाची जबाबदारी अनेकांच्या चोऱ्या होतात तुम्ही झोपडीत राहण्याची कधी चोरी झालेली ऐकली का ती नवरा बायको दोघं मातीची गाणं मग ते जाऊ द्या नेलं ते द्या दुसऱ्या दिवशी दुसरी गाठं त्याला ह्याची भीती चोराची भीती नाही ज्याच्या संपत्ती आहे त्याला रक्षणाची जबाबदारी आहे तुम्हाला आम्हाला संपत्ती नको अहो संपत्ती नको मग चालणार कसं म्हणजे योग्य मार्गाने किंवा तुमचा स्मृतीनं खर्च करा ज्या सगळ्याच म्हटलं की दुःख आहे सुख नको संपत्ती नको राज्य का नको अहो राज्य मिळवायला लय कष्ट लागते मतागणी पैसे वाटायला लागते नवा राज्य मिळते ते टिकवायसाठी पुन्हा 5 वर्षाचा पाड्या येईल त्याला म्हणायचं तुमचं काम करतो येईल करतो कोणाचंच करायचं नुसत्याला पाड्या मग तपासते राज्य आणि राज्याची नरक असा क्रम आहे म्हणून राज्यानंतर नरकाला जावं लागतं पण आम्हाला राज्य नको सुख नको संपत्ती नको राज्य नको मग धन का नको धनाच्या अंगी दुर्गुण आहे धन देशी तरी अंगी भरे टाका थाईचा करंटा करून ठेवी म्हणजे देवा धन दिलंच ना अंगात टाका भरत न कळत धनाचा हा दुर्गुण आहे ज्याच्याकडे धन आहे त्याच्यात टाका ते लवत नाही दुर्गुण आहे जास्तीत जास्त धन असणारे भसराकडे येत नाही किंवा त्या धन तुम्ही करावी ज्याला तुकडा मिळत नाही ते आमच्या जळण आम्ही कशाला तो भरलं धन धन देशी तरी अंगी भरे टाका पूर्वीचा काळ एकाकडे 50 रुपये 50 त्या काळात 50 म्हणजे मोठा श्रीमंत आता पैसे ठेवायला त्यावेळेला पतसंस्था बँका पोस्ट असे काहीच नव्हतं तो काळ जुना मग पैसे दडवून ठेवण्याची पद्धत पहिल्यापासून जपून मग कोण भीतीत ठेवतोय कोण गाडग्यात ठेवतोय म्हणून माणसं पूर्वीची
घर उचकाटलं ना भीत बारकायला खोदायची गारकं बिरकं सापडलं तर आता नाही कोणी ठरलं कसं सापडते पण अशी लोकांना लय नका उशीर आला याने एका डबड्याचे धन ठेवलेलं आणि घरात तो वचन तो वळतो ना दरवाजा इथं डाबा काढलेला त्याच्यात ते 50 रुपयाचं डबडं ठेवलेलं आणि वर चिप लावलेली रोज उठलं चहा घ्यायचा आंघोळ झाली देव कोणतं पुस्तक आंघोळ झाली घ्यायचं चिप काढायची डबा खोलायचा 50 आहेत का खात्री करायची पुन्हा डब्यात ठेवायचं डबा पुन्हा खड्ड्यात ठेवायचा चिप लावायची आणि चिप उभं राहायचं सबंध आलेला शिवे द्यायच्या असली कोणाची ताकद आहे या पुढं 5-50 घालवी तर एकाची वाट झाली 50 होतं त्याच्याकडे माणूस आपल्या भांडवलाप्रमाणे बोलतो एखादा जर म्हणलं 10,000 घालवी तर समजायचं 10,000पर्यंत कुळ आहे 11,000 काय याच्याकडे नाही तसं रोज 5-50 घालवी पण एकाची वाट झाली कोणाचं आईची माणसं म्हणायचं कोणाचं एक नाही 2 नाही कोणी शिवे देत नाही उलट बोलत नाही तरी सगळ्यांना तो म्हणजे शिवे देतोय आणि त्याच चिप उभं काहींच्या लक्षात आलं चिपत काहीतरी उभं आहे हे घरात गेलं की काय मुलांनी चिप उघडली डबा पाहिजे खोलला 50 रुपये मोजले तर 50 रुपये काढून घेऊन गेले मोकळा डबडा ठेवला रोजच्या प्रमाणे सकाळी उठून सनी डबडा खोलला पैसे कुठे चिप लावली चिप उभं राहिले पण कुणाला 1 नाही 2 नाही आणि ती माणसं म्हणतात का आज काय बोलत नाही 5-50 घालवी म्हणत नाही कसं करते आता रोज उठून एकमेकाची तोंड बघायची काय मिळते तोंड कवा दिसली 50 गेलं तापून तवर ताकवीन म्हणते धनाचा दुर्गुण आहे धन द्यायची तरी अंगी घेता खायचा करंटा करून ठेवी म्हणजे तेव्हा आम्हाला धन नको सुख नको संपत्ती नको राज्य नको घर नको कारण ज्याने तुझ्यात माझं अंतर पडेल अशा प्रकारचं मला काही नको एवढा उपकार करून मला द्या की ज्या देहाच्या आसक्तीमुळे मला भक्ती घडत नाही त्या देहाचा विसर पडा असा अभंगाच्या पहिल्या चरणात
तुमच्याकडे मागितल्या प्रत्येक संस्थेच्या वेगवेगळ्या मागण्या नामदाराने सगळ्यांच्या कल्याणच्या मागण्या अकल्पायुष्य व्हावे त्या काळा माझी या सगळं आहे की या दासा सगळ्यात जगत कल्याणाकरता मागण्या मागितलेले तुकाराम महाराज होता मी समाजाकरता मागितल्या लोकांकरता मागितल्या माझ्याकरता मी काहीच मागत नाही पण आजची मागणी मी माझ्याकरता मागतोय. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की जीवाच्या स्वरूपी तर दुःख नाही आणि भोगावं तर लागते. याला कारण असेल तर एक धीरच अध्यात्मी आहे. जसं अंगाला ताप आला की तोंडाला चवी न येणे हातापायाला गोळी येणे एका तापामुळे अनेक विकार निर्माण होतात. तसं जीवाने देह तादात्म्य घेतलं की जीवाच्या स्वरूपी दुःख नाही भोगावं लागतं. हे लक्षात आल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात देव अशाच सगळं देईल पण शाश्वत देत नाही म्हणून नम्र होऊन उपकार करा असं म्हणत आहे. आता तुकाराम महाराजांना काय एक शेत नोटी झालं होतोय नाही हप्ता भरला तर जपतील त्याला माहिती होतं देव सगळं देईल पण हे देणार नाही म्हणून देवा तुम्ही अनेकावरती उपकार केलेले उपकाराची फार मोठी यादी आहे. हो पुतना वर्षी विष काढून मारण्यासाठी आली मारून टाकली पण सरकाधिकाच्या तोडीची मुक्ती दिली तुवा सरकाधिकाची माने साहित्य सौर केला पुतणे जे विषाचे असताना पाणी मारू आली. राजसू यज्ञामध्ये त्यांचा मेहुणा शिशुपाळ त्याला उगजत 3 हात 3 डोळ 3 पाय असं विचित्र जन्माला आलं. भविष्यकारांनी सांगितलं होतं याची पाहणाऱ्याची समदृष्टी झाली की यांचे अवयव गळून पडतील त्याच्या हाती आता मृत्यू आहे. सगळी जग बघायला गेलं ना विचित्र म्हटलं की लोक बघायला जातात चांगलं मध्यावर कुणी जात नाही. म्हशीला खोड झाला असं जर म्हटलं वर्तमानपत्रात बातमी त्या गावात उभं राहायला जागा नाही अशी बघायला जातं. या गावात पाहायला चाललं म्हणजे राहते की ते रोजच असते चांगल्या गोष्टीकडे कुणी लक्ष देत नाही. म्हणून म्हणले असलं बघायला सगळे लोक जाऊन आले. बळी दादाने कृष्ण होतात आपल्या आत्याला पोरग झालं असे विचित्र पोरग आहे कसलं झालं बघा म्हणून कृष्णाने पुढं बळीराम दादा मागं केले. हे रांगत होती वाद कृष्णाच्याने त्याची नजर झाल्याबरोबर जादा अवयव गळून पडले देखना पुतळा तयार झाला आणि ते त्याच्या आईने पाहिजे शिशुपाला म्हणजे कृष्णा मला एक वचन दे. म्हणजे आई का आत्या का म्हणजे तू माझ्या मुलाला मारणार नाही कारण हे तुझ्या पाहिल्याबरोबर हे घडले म्हणजे आत्या वचन देतो पुढील भविष्य जाणून कृष्णाने सांगितलं एका वेळेला मी याची 100 आपलं सण करेल पण 101 झाला तर ठेवणार नाही. आईला वाटलं कशाला पूर्ण माझं 100 गुन्हे करायला जाते म्हणजे दे 101 घालता मारून टाक. आणि बरोबर तीच वेळ पांडवांच्या राजस्व यज्ञाच्या वेळेला म्हणजे राजस्व यज्ञाच्या अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा पण सगळ्यांनी कृष्णाचं नाव सुचवलं. आता जे कृष्णाचे विरोधक होते त्यांना बरं वाटतंय का अरे म्हणजे ज्यानं गोकुळ चौंडाळलं लाभाड्या करते गवळणीचा संबंध त्याला नाही अधिकारी बनवलं. शिशुपालांतर शेळक्या 100 शिव्या मोजून दिल्या कृष्णाने मोजत होते 1 2 100 शिव्या झाल्या आणि 100 शिव्या झाल्यानंतर जागेवरच सुदर्शन चक्र जोडलं त्या शिशुपालाचा चटका करून टाकला. भविष्य अगं राजस्व यज्ञाच्या सभासदी देशाचा त्रिभुवनाची मानली काही सतता दुर्वाक्य बोली निस्तेजनाशी 100 शिवाय देऊन तुझी निस्तेजना केली. 80 शिशुपाळ आपला पेठाव दिला गोपाळा काय उत्तांचनाच्या द्रौपदीचा असला शिव्या देणारा सुद्धा शिशुपाळ पण त्याला आपल्या पदी मिळवला. म्हणून देव उपकार करणारा करतो पण अपकारावर स्वतः तुझे अवधार्य झालं स्वतंत्र देताना वर्षी पात्र पात्र जे कैवल्य शे पवित्र ते वैरीही निजरे मोक्षासारखं श्रेष्ठ पद वैराला सुद्धा देणारा देव उपकारी आहे. पण तुम्ही अनंत उपकार केलेले माझ्यावर एक उपकार करा आणि काय करा मला या देहाला विसर पडू द्या. आता आपण सगळ्यांनी आपलं तपसायचं आपलं प्रेम देहावर का देवावर प्राणी या कामी म्हणून देहाची वरी आदरून म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. आपण आत्मबोधापर्यंत का पोहोचतोय आपला आदर देहावर आहे. चांगलं खाया असावं चांगलं लिहायला असावं आणि काम मुळीच नसावं. आदर देहावर का देवावर. बरं आम्ही देहाला सजवतोय नटवतोय किती 2-2 तास मेकअप 2-2 तास. तुका हे कार्य नाशिवंतासाठी आणि देवासाठी पंचकृषी आणि देवाची 2 तास पूजा केली तर देव कृपा करेल ना. रसायन वापरून काय किती लाल्या लावल्या सकाळचं उठून दुसऱ्याच्या पुढे जाऊन हा केलं फक्त थोबाडी झाली इतकी दुर्गंधी त्याला नटवतात किती. तुका घडे कार्य नाशिवंतासाठी. परवा एखाद्या लग्नाला मी होतो हा मुलगी देखणी बघितली चांगली देखणी होती. काही दिवसांनी घरी भेटायला गेलो एक मुलगी अंगणात भांडी घासत होती
काळी सावळी अशी त्याची होती. मी त्याला म्हणलं काय लग्न झालं नव्हतं, सौ काय बाई पाहिजे की असा बघितलं लग्न झालं म्हणजे भांडी असा बाई ठेवली आहे. अहो म्हणजे महाराज ती बाई नाही, ती माझी बायको आहे. म्हणजे लग्नात नाही देखणी होती, म्हणजे ती ब्युटी पार्लरची कृपा होती. आता नाही ते ब्युटी पार्लर मध्ये ते भोवायला नव्हतं त्याला काय होतं काय आपण बापाची गाव म्हणून म्हणजे नाशिवंत शरीराचा शृंगार करताय आणि त्याचा आपला वेळ घालवताय, देहावर प्रेम करताय. तुकाराम म्हणत होता त्यावेळेला देहावरचं प्रेम निघून जाईल, त्यावेळेला आम्ही आत्मबोधापर्यंत पोहोचू. देहाच्या निराशे पाविजे या छाया आईशी माझी काया जवळ झाले. देहावरचं प्रेम काढून आम्ही आत्म्यावर प्रेम करू, त्यावेळेला त्या बोधापर्यंत आम्ही पोहोचू. म्हणून देह नव्हे मी हे सरे उरला मुले विठ्ठल, देहवजा जाताना देह नव्हे मी सुद्धा समजून जातो आणि ते उरलं जातं ते विठ्ठल तत्व आहे. म्हणून मला देहाचा विसर पडला. म्हणजे याचं कारण काय तर देहाचा विसर पडला तरच जीव कृतार्थ होईल. अभंगाचं दुसरं त्याप्रमाणे देवा जर जीवाला देहाचा विसर पडला तरच जीव कृतार्थ होईल. हे कळून आल्यामुळे मी तुझ्याकडे बघतोय. किती कळून आलं वाजली किती घड्याळ आहे का 10:40 म्हणजे जवळजवळ पावल्या करा. आपण पहिल्या चरणात जातो एक सप्त सगळा योग काढावा लागेल. भावाचं झाला तर समजू सगळ्यांनी भजन करा. विठोबाला कुमार हे कुमार कुमार
आज माता भगिनींनी पाठीमागे म्हणा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा मी विठ्ठल जरा अवघड लागते सोपं म्हणून विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल विठ्ठल बघताय त्याला पुरुष मंडळी काम नको त्यांना वाटतं सगळं महिलांचं काम आहे तर सगळं महिला आरक्षण आहे ना म्हणून पण आता पुरुष मंडळीने म्हणत आपण जरा स्पर्धा लावूया जे जे ज्याला म्हणून मी पुरुषाशी पूर्ण खात्री असेल त्या सगळ्यांनी म्हणा म्हणजे जोर लागेल विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल विठ्ठल पुरुष मंडळी आवाज बरा आहे संगत नाही बरे पण एक संघ नाही हा कोणाचा खर्च आहे आता यांचा आवाज बघा यांची संघटना कशी मजबूत आहे महिलांमध्ये म्हणा सगळ्यांनी म्हणा काय काय म्हणणार त्यांना मी 10 काही नाही घालता आता जर भजन म्हणावं मालक जर फार्माचा असलं तर बरं तर घरी गेल्यानं म्हणणार रात्रीने संतीन झाली थोडं म्हणते तू माझं कीर्तन झालं का भजन करते भजन अरे लाजाव माणसाची शिवाय द्या लाजाव भांडण करायला लाजाव देवाचं घ्यायला लाजू नाही नवऱ्याला सुद्धा लाजायची गरज नाही सगळ्या माता भगिनींनी म्हणा विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल पुरुष मध्ये आवाज ऐकलं का काय का त्याच्यात दुसरी काय भेळ कसं आहे मुंग्याची लाईन आणि मुंगळ्याच्या लाईनचा फरक असतो मुंगे एका लाईनीत टाकायचं मुंगळं शिवाय देवाने देताना त्यांना सदैचा सुरू दिलाय ना आपलं मोगणं एक संघ कवायचे आपण संघटन करू सगळे टाळकरी बसलेले पुरुष मंडळी तुम्ही सगळे आपण माझ्याच आहे हे भजन आपण सर्वांनी पुढं म्हणायचं आणि माता भगिनी पाठी मारतात विठ्ठल रखुमाई विठ्ठल काय झालं? नाही
सुख पावे माझा बहिणीची राजा कळवावी. आजच्या युगात जर तुकाराम म्हणाला असते तर ही मागणी त्याला देवाकडे मागायला जायची गरज भासली नसती. देहाचा विसर पडू द्या. आज देहाच्या विसराची किती साथ नाही. डॉक्टराकडे गेले क्लोरोफॉर्म दिला, शरीराचे तुकडे गेले तरी कळत नाही. देहाचा विसर भरपूर पेला की देहाचा विसर. पाहे पावेला जो सावध घे मदिरा तो ती होणी थाके माझीरा जियापरी. जास्त पेलेला देहाचा विसर बोलल्याची नाही देहाचा आठव आणि धोत्र्याने भाव पाला केला. धोत्र्याची एक नष्ट सांगितली अभंग. कधी घेताय का कोणी धोत्रा? तुमच्याकडे आहे का धोत्र्याची पिकं? मस्त भरपूर आहे. ते नाही का असं धोत्रा असून त्याच्यात काळं बी असतं. त्याचं चिचून खाल्लं ना भरपूर त्याला नशा असते. म्हणजे मला अनुभव नाही सांगताय. धोत्र्याने भाव पाला दिला बोलायची नाही ध्यास राहतो. मद्यपी भरे भलत्या छंदे. मद्यपी पेनाला काय बरं सांगता येत नाही. एका गावात एक वारकरी मेला होता. वारकरी मेल्यानं वाक्य भजनी म्हणजे काय विचारते भजना पूजनात होतं, कीर्तन करत होतं, टाळा दिंडी लावून घेऊन अंत्ययात्रा काढून. त्यावेळेला पिणारे सुद्धा त्या अंत्ययात्रेला आली होती. त्यांनी बघितली दिंडी. अरे म्हणले कोणी सांगितलं रे बुवाला दिंडी असावी? आपल्या जरी मेला ना पिणारा तरी दिंडी काढायची. काही दिवसाला पिणारा मेलं पिऊची सगळी पिणारी गॅंग एकत्र आली. हे म्हणजे आपलं मागला ठराव दिंडी काढायची. म्हणजे दिंडी काढायची पण आपल्याकडे साहित्य कुठे आहे? कोशिंबीर म्हणजे सप्ता सुरायची अशा कामाला कोण नाही म्हणते. आले दोघं तिघं चार महिना मृदंग घेऊन गेले. म्हणजे करा दिंडीला सुरुवात. म्हणजे तसा दिंडीला जाऊ गेल का जरा जरा घेतली दिंडी झोकाच चालू. मग आता 2-4 कॅन्डल आता एकाच खात्यात त्याच्यामुळे मृदुंग मनीला दिली, इथं कार्याला दिली, चार कार्याला खाद्य कार्याला सुद्धा दिली. पण फुकट मिळालं कमी कोण पितोय? ते अजून एक ग्लास भरपूर पिली. 7-7 शहर आणि माहुलीहून ह्याचं पेत झाली दिंडीला सुरुवात. जवळ तिथं अंगलं चढला नव्हता तर दिंडी होती सोडा. जसं चढायला लागली तसं पुढच्या मोहळ टाळकरी ही जी रस्ता चुकली मंगळवार पेठ जानपा तुकाराम थोर. पण आता मागच्या पथकावाल्याने कळावं का नाही ही मंगळवारात गेली त्यांचा शोभा वेळा पथक काय करत ते बुधवारात. हे न करायला कळावं का नाही हे बुधवारात गेले त्याचे हे शोभा वेळा ते गुरुवारात. मर्दग म्हणे शुक्रवारात तिकडं जाय तिकडं दिंडी रंगली. कोण कोणाला नाही म्हणाल इकडं जाय त्या पेठेत दिंडी रंगली. आता खंड करण्यात काय झालं सगळ्यांचे काही एक तोल आहे हे त्याला कशी तरी पोवाय ना ठेवाले मागं थोडं बघत झाड कधी कुठे गेलं कधी कुठं आहे मुकुल मुली कुठं आहे. म्हणजे अजून मसल वाटा किती म्हणजे मरता का आपण तिथंच ठेवलं पोवाय नाही का ते बी घरी उडली उडली अशी नाही ते हात आता आणि धोत्र्याने भाव पाडा दिला. निश्चित विसर नाही. गंमत कळा म्हणून प्रश्न सांगितला. डॉक्टरने जरी क्लोरोफॉर्म दिला तरी आपल्या शेती मुदत संपल्यानंतर पुन्हा त्याला देहस्मरणावर आणला जातो. मादक पदार्थाने जरी देहाचा विसर पडला तरी तिचा अंमल आहे तोपर्यंत विसरला. पण एकदा उतरले की मागचं ध्यानात म्हणून काय काय माणसं म्हणतात लई टेन्शन म्हणून घेतो. लई टेन्शन आहे तुम्हाला कळणार दार वाईट आहे ते पण टेन्शन नाही राजकारण त्यापैकी म्हणजे घराचं टेन्शन नाही. हे अज्ञानापोटी पत्करलेला मार्ग त्याचं नाव आहे व्यसन. म्हणून त्याचे उतरले की पुन्हा देहस्मरणावर येतो. तुकाराम महाराजांना हा विसर नकोय. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. या देहातच विदेही दशा प्राप्त व्हावी अशा प्रकारची मागणी करण्याकरता देवाला उपकार करा म्हणतात. देवाचा ऐसा काही उपकार देहाचा विसर पाणीवर. वास्तविक देहाचा जीवाचा अर्थात संबंध काय? देह नाशवंत आहे जीव शाश्वत आहे. आपण मनुष्य गेले तर जीव गेला म्हणतो का जीव मिळाला? जीव गेला देह सोडून जीव जातो. जैसे जीर्ण वस्त्र त्यागीचे नूतन अंगीकारीचे देहांतराचे स्वीकारीचे चैतन्य जाते. जुनं म्हणजे जुनं वस्त्र झालं की आपण टाकून देतो नवीन परिधान करतो. त्याप्रमाणे देहाचं आहे जीर्ण झालं टाकून देतो दुसऱ्या शरीरात प्रवेश करत असतो.
तसं देह जीवाचा अर्थाचे संबंध नाही, मग दुःखी का? याचं एकच कारण आहे, तादात्म्य संबंध. तो कसा? व्यावहारिक दृष्टांत सांगतो. जमले 18 वाजता आपल्या मुलाचं लग्न केलं नाही, लग्नात आलेला वयात आलेला मुलगा, त्याचं लग्न केलं नाही, तोपर्यंत त्या मुलीबद्दल तो काही विचार करत नाही. ही मुलगी कुठे गेली असेल, काय करत असेल, विचार करतो, लग्नच नाही. पण एकदा मुलगी पसंत पडली, लग्न ठरलं, लग्न झालं, त्याची बायको म्हणून घरी नांदायला आली. मग आई जर तिला कामात धंद्याच्या निमित्ताने काय बोलली तर आईला म्हणतो, गप आहे, तुला काही कळत नाही, तिला सारखीच बोलते. आईला कळत नाही. आईला जर कळत नसतं तर हळूहळू पोटाने 5वीच्या आत काजळ घातलं, तिनं बुबुळ नसतं का आईला म्हणतो, तुला काय कळत नाही, तिला सारखीच बोलते. इकडून तिकडून आला की घरात आले म्हणून आई कुठे गेली, आई कुठे गेली म्हणणारा मुलगा लग्न झालं तर आईला विचारत नाही, आईला ती कुठे गेली, ती कुठे गेली. एक दिवस बाहेरची माणसाची आयाला देऊन तो घरात नसताना त्या मुलीला घेऊन गेले आणि हे घरी आले. त्याप्रमाणे विचारलं, आईला ती कुठे गेली. अरे म्हणजे तिच्या बाहेरची माणसं, आई कोण आजारे तुमच्याकडे ती घेऊन गेली, म्हणजे तुला दम नाही कमी असतो, मी गेलो असतो तिला घरी. तादात्म्य समोर मग त्याला आत बाहेर उभंच राहवलं. शेवटी ती एक दिवस परत आल्यानंतर आजारी पडली, ताप थंडीनं अंतरुणात खेळून राहिली. हे हेरमुशी तोंड करून डॉक्टरला बोलवायला गेले. समोर त्याचा मित्र म्हणजे रामभाऊ, लयच तोंड बारीक केले, तुझं काही दुखतंय का? माझं काही दुखत नाही. मग बायकोच झालं 2-3 दिवस तापानं आजारी पडलं. अरे मग ताप बायकोला, तुझं तोंड जोडा वाटायला का झालंय? त्याला का होय? तादात्म्य संबंध. त्याला ताप नाही, दुःख बायकोला आहे, पण तादात्म्य संबंधामुळे तो दुःखी झालेला आहे. तसं जीवाच्या स्वरूपी दुःख नाही, तर देहाचं दुःख तो आपलं म्हणून दुःखी होऊन दुःख करू लागलेलं आहे. ते दुःख विसरावं म्हणून तुकाराम देवाला प्रार्थना करता, देवा आता ऐसा कधी उपकार, आता असा उपकार करा की मला देहाचा विसर पडू द्या. आणि मग देहाचा विसर पडला तरच जीव कृतार्थ होईल, अशी आपल्याची यथार्थ मागणी आहे. आता उद्याचं कार्याचं कीर्तन आहे, 11 वाजलेले, पण आज पुढचे कार्यक्रम आहेत. कार्याचे कीर्तन किती वाजता होईल? पुन्हा जास्त करावं, 10 ते 12 असं कीर्तन करावं. कार्याच्या कीर्तनाला सगळे या. कार्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन असतं, त्या सगळे नादाला त्याचा पगार आपल्याला मिळत असतो. उत्तम असे तरुण मंडळी. आता नुसतं पारायणापुरतं उभं राहू नका, पुन्हा बसणार तीच जा. करत आहे का? करत कुठे? कारण आज किती बसणार मंडळ आहे तुमच्या? 5-6 जण आहे. लय वाढवा की म्हणजे बाहेर म्हणजे मशिदीत काय ह्याच्यापुरतं फकीर म्हणतात तसं नव्हतं. तर आमचे ज्ञानोबा आहेत, भजने आहेत, सगळे भजनं आपल्या भजनी मुलं आहेत. पण आता काय ही सगळी पोटासाठी मुंबईला जावं लागते. भजन करून पोटं भरतात का? 10-5 जणांना जायचं, रातमध्ये अर्धा जण मालकाने 100 रुपये लावायला उत्तम भजन झालं, बक्षिसाची म्हणे साहित्याला कुठलं पैसे असायचं, त्यामुळे भजनं ओढावली. आणि जर भजनेली चार्ज जर ठेवला तर घरी झोपणारी म्हणतात, अरे देवाचं नाव एकाही लागली ते एकही फुकट वाटणार आहे. घरी झोपून कशाला आपण गप्पा मारते? अरे ज्याच्या एका तसा परमार्थ केला तर होईल बरं का. चांगली मंडळी आमची, संतोष आहे. आज हे मी संतोष सोपान ते सोपान आज पारायणाला हजेरी लावायला आमचे सगळे तरुण मंडळी, आमच्या सोसायटीचे चेअरमन सगळं हे करतात. काय चाललंय? व्हिडिओ शूटिंग युट्यूबला पाठवते. हे कीर्तन सगळी बघत जातात, सगळे बरं आहे. माझं हे द्रष्टांती आमचे विनेकरी गोपाळ बुवा, आपले गोविंद बुवा आधी करून सगळी मंडळी येतात, सगळं सहभागी आहेत. सगळ्यांनी मोठं आनंदाने सहभागी होतं. हा मोठा भाग आहे. आमचे सुपुत्र भरत महाराज, रात्री त्यांचं कीर्तन झालं. देवेंद्र महाराज स्वतः प्रसंग वाद होत्या, त्यांनी खरं कीर्तन करायला पाहिजे होतं, पण त्याच्यात लक्ष घातलं. एकनाथ महाराजांचे पोलीस पाटील असल्यामुळे ते खातच नाही राहणार, त्यामुळे इकडे येतो. त्याला आवड आहे पण इकडेच आहे. आता मला अशी भीती आहे बरं का देवा, बरं याच्यानंतर आपली पिढी भरतात कोणी याची मला शाश्वती वाटत नाही. तुमच्यापर्यंत कर, पण त्या पुढं काय होईल असं मला वाटत नाही. जर तो आपल्या पोटाच्या मागे केला, कोणी मृत्यूकडे बघत नाही, तरी त्यांच्याकडे बघतो. तुम्ही आहे, सगळे आहे, तुम्ही आहे. तुम्ही या शेवटी त्यांनी करायला आम्हाला
खाली आहे. जाता जाता एक विनंती, देणग्या झाल्या असतील त्याने आणून द्या. मिळाला का सगळ्यांच्या? थोड्या राहिल्या ते देतात लोक. कीर्तन आहे आपले त्यांनापर्यंत विचार मागणी पण मागायचे भाऊ. पण हे सांगताना शेवटचं जन्म महत्वाचं आहे. हे करताना वरपावं नको, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून जिकावा नको आहे, तर त्या अंतरंगापासून व्हावं हे शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे नको वरा पंग देवा, तुका म्हणे नको वरा पंग देवा, तुका म्हणे नको Bye.